एकत्रपणे काही बैठका घ्याव्या लागायच्या, काही विषयावर चर्चा करावी लागायची. अधिवेशन ज्यावेळेस यायचं त्याच्या आधी पण आम्ही एकत्र सगळेजण बसायचो आणि साधारण काय भूमिका आपण अधिवेशनाच्या निमित्तानं मांडली पाहिजे, कुठल्या लोकांचे प्रश्न हे जास्त चांगल्या पद्धतीने सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशा पद्धतीनं अतिशय खुलेपणाने चर्चा आम्ही करायचो. प्रेसच्या समोर जायचो, तिथं पण त्या बाबतीमध्ये चर्चा करायचो. आणि आत्तापर्यंत मी बघितलंय की माझ्या राजकीय कारकिर्दीत तसं बघितलं तर एकंदरीत काम करत असताना अध्यक्ष महोदय प्रत्येकाला थोडी बहुत साथ मिळावीला लागते, नशिबाची म्हणा किंवा लक फॅक्टर म्हणा. आणि दानवे साहेबांनी तसं बघितलं तर नशिबवान व्यक्ती हे दानवे साहेब त्याच्यामध्ये राहिलेली आहे. कारण तिथल्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून आपण सरळ झेप घेतली ती या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये. कारण ह्या सभागृहाला एक वेगळं महत्त्व आहे, एक वेगळा मान आहे, एक वेगळा सन्मान आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी तिथं महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होत असताना विधान परिषदेवर ते निवडून आले आणि इथं आल्यानंतर त्यांना तशा प्रकारची संधी 19ला मिळाली आणि 22ला ते 3 वर्षातच एका महत्त्वाच्या पदावर, ज्या पदावर अनेक सन्माननीय नेते, विरोधी पक्ष नेते म्हणून झालेले ह्या सभागृहांनी पाहिलेलं आहे. गडकरी साहेब असतील, त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांची, विनोद तावडे साहेब असतील, खूप जणांची नावं घेता येतील की त्यांनी हे वरचं सभागृह, मला वाटतं त्याच्यामध्ये माननीय पवारसाहेब पण विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते त्या बाबतीमध्ये होते. अनेकांची नावं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेता येतील. आणि अक्षरशः त्यांनी प्रवेश केल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीतच ते ह्या सभागृहाचं, जसं विधिमंडळाचं नेतेपद प्रमुख आहे तसं समोरच्या बाजूला विरोधी पक्ष नेते पद देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि तिथं ते विराजमान झाले. राजकीय कारकिर्दीत देखील अशी महत्त्वाची पदं फार कमी लोकांना एवढ्या कमी कालावधीमध्ये मिळतात. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की ह्या बाबतीमध्ये दानवे साहेब हे नशीबवान आहेत आणि त्या दृष्टीने खरोखरीच दानवे साहेब आपण नशीबवान ठरला. अर्थात यामध्ये फक्त काही तुम्ही नशीबवान होता म्हणून हे मिळालं अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा वाटा देखील तेवढाच बरोबरीचा आहे. या आधीच्या कालावधीत देखील आपण अनेक आंदोलनं केली, त्याचा उल्लेख मगाशी विधिमंडळाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. तुम्ही आंदोलनं केली, त्याद्वारे अनेक प्रश्नांना तुम्ही वाचा देखील फोडलेली आहे आणि याची दखल सर्वांना घ्यावी लागली आणि त्याच्यातनं काही प्रश्न देखील सोडवण्याच्या करता तुम्ही यशस्वी झाला. संसदीय लोकशाही व्यवस्थेत राज्याच्या विधिमंडळाला सर्वाधिक महत्त्व आहे हे आपण नेहमीच पाहतो, परंतु त्यातही विधान परिषदेचं स्थान हे वरिष्ठ आहे आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर या सभागृहात प्रतिनिधित्व करत असल्यानं तिथं होणाऱ्या चर्चांना एक विशेष महत्त्व हे आजपर्यंतच्या एकंदरीत कारकिर्दीत अध्यक्ष सभापती महोदय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, कला, क्रीडा अशा समाजातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गेल्या 100 वर्षात या सभागृहाचं सदस्य म्हणून अतिशय प्रभावीपणे कामगिरी केलेली आहे आणि राज्यातल्या अनेक मान्यवर नेत्यांनी, समाज धुरीणांनी विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आपण जर रेकॉर्ड बघितलं तर सभापती महोदय ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचं सन 2021मध्ये आपली शतक महोत्सवी वाटचाल आपण पूर्ण केली, याचा देखील आपल्याला सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. विधान परिषदेत होणाऱ्या चर्चांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम या सभागृहातल्या सदस्यांनी सातत्याने केलेलं महाराष्ट्रातल्या जनतेने देखील पाहिलेलं आहे. आणि या सभागृहाच्या कामकाजाचा दर्जा, सन्मान वाढवण्याच्यासाठी आज निवृत्त होत असलेले विरोधी पक्षनेते, आज म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यात एंडला अंबादास दानवे साहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल साहजिकच सभागृह त्यांचं अभिनंदन करत आहे, त्यांना धन्यवाद देत आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आमच्यासोबत यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील अंबादास दानवे साहेब मी आवर्जून आपल्याला देईन. दानवे साहेबांना तसा
अनेक राजकीय पक्षामध्ये काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांचे अतिशय स्नेहसंबंध चांगले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधीत संघर्षाचा प्रसंग फारसा तसा बघितलं तर उद्भवला नाही. कारण सुरुवातीच्या काळामध्ये मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये अंबादास दानवे साहेब भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. आणि 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक तरुण पिढी ही शिवसेनेमध्ये सामील झाली. त्याच्यामध्ये अंबादास दानवेंनी पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एकंदरीत वक्तृत्व, एकंदरीत त्यांची विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी बघून, त्यांचे हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी देखील त्यांच्यावर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला. आणि सुरुवातीला शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा प्रमुख, नंतर नगरसेवक, नंतर महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता, नंतर शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला. त्याच्यानंतर 2019ला मी मगाशी उल्लेख केला तसं त्यांना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबाद जालना या मतदारसंघातनं विधान परिषदेवर भाजप शिवसेना त्यावेळेस युती होती आणि त्या युतीचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली. आणि तेव्हापासून त्यांनी इथं काम केलं. हे सगळं काम करत असताना आपण अनेकदा त्यांच्या कामाचा जवळनं सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. त्यांनी ह्या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सदस्य असताना पण आणि विरोधी पक्षनेते झाल्यावर देखील सभागृहामध्ये जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं. शेतकरी असतील, कामगार असतील, सामान्य नागरिकांच्या प्रश्नाच्या करता देखील अंबादास दानवे साहेबांनी आवाज उठवलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला, सभागृहाच्या दोन्ही सन्माननीय सदस्यांनी देखील पाहिला. तसं बघितलं तर मगाशी देवेंद्रजींनी सांगितले ती गोष्ट खरी आहे मुख्यमंत्री महोदयांनी, की श्री अंबादास दानवे हे केवळ राजकीय क्षेत्रात कार्यरत नसून ते सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं अतिशय सक्रिय योगदान अनेक त्यांना जवळनं ओळखणाऱ्या सहकाऱ्यांना माहिती आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मातृभूमी प्रतिष्ठान, तसंच अखिल भारतीय वारकरी महामंडळ, शिवाय जिल्हा हँडबॉल संघटना, शिवाय छत्रपती संभाजीनगर कबड्डी संघटना, त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हा योग संघटना, स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा विविध सामाजिक संघटनांच्यामध्ये देखील सभापती महोदय दानवे साहेबांचं काम आहे. आणि श्री दानवे साहेबांनी शिवसैनिकांच्यासाठी शिवकवच विमा योजना ही देखील राबवलेली, अनेक जण त्याचं कौतुक करतात. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना चाऱ्याचं वाटप झालं पाहिजे, अन्नधान्याचं वाटप झालं पाहिजे, टँकरनं व्यवस्थित पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, शेती अवजारं मिळवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कसं आपल्याला देता येतील, जनावरांच्या छावण्या कशा सुरू करता येतील, मोफत बियाण्याचं वाटप कसं करता येईल, सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन कसं करता येईल, अशा प्रकारचे अनेक विविध उपक्रम हे विरोधी पक्ष नेत्यांनी राबवलेले अनेकांना माहिती आहे. सन 2022मध्ये ते विधान परिषदेवर ज्यावेळेस विरोधी पक्षनेता झाले तेव्हा अनेक प्रश्नाच्या बद्दल मी सुरुवातीला सांगितलं की सरकारकडे पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचं काम हे दानवे साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा अभ्यास पण, सखोल ज्ञान हे त्याच्यामध्ये उपयोगी पडायचं. श्री दानवे साहेबांनी शिवसेना पक्षाचं प्रतिनिधित्व करताना पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा दाखवली. सत्ताधारी पक्षावर रचनात्मक टीका करून सभागृहामध्ये चर्चा त्यांनी समृद्ध त्या ठिकाणी केल्या आणि विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर देखील ते ठामपणे आपली मतं त्यांनी मांडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा उल्लेख असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, लोकांना संधी मिळाली पाहिजे, कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या देखील त्यांनी सभागृहामध्ये अनेकदा लावून धरलेल्या सभापती महोदय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या आक्रमक परंतु रचनात्मक अशा विरोधामुळं सभागृहातील चर्चांना देखील एक दिशा देण्याचं काम झालेलं आहे आणि सरकारच्या काही बाबतीमध्ये निर्णय घेण्यास देखील
त्यांनी भाग पाडलेलं आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि लोकांशी थेट संवाद